ते कार्यक्रम संपवून आईचा संसार आहे त्या नवीन घरामध्ये ॲज इट इज शिफ्ट करून पुन्हा आम्ही आमच्या संसाराला लागत आहोत, म्हणजेच आमच्या घरी जात आहोत, म्हणजेच पुण्याला. खरं तर निघताना खूप वाईट वाटतं तिथून. दरवेळेस माझं रडणं सुरू असतं, पण यावेळेस मी खूप समाधानी होते, कारण आईला तिचं हक्काचं घर मिळालं. ती स्वतःचं घर घेतली. कारण आपलं आपलं घर असेल तर कोणी आपल्याला जा म्हणायची टाप नसते. त्यामुळे आम्ही दोघं नवरा बायको खूप खूप आनंदी होऊन तिथून निघालो. पण निघताना थोडं तरी वाटतं ना, की आपण आपल्या आईवडिलांना सोडून चाललो. पण यावेळेस नेहमीपेक्षा मला जेवढं वाईट वाटतं तेवढं वाईट वाटलं नाही. मी यावेळेस खूप समाधानाने तिथून आलेली आहे. अजून काय हवं असतं आयुष्यामध्ये? बस एवढंच एक सुख हवं असतं. आपले आईवडील आहे त्या ठिकाणी सुखी राहावं असं. अशा प्रकारे इथे आम्ही पुण्याच्या स्टेशनला पोचलो. तिथून मेट्रो पकडली. मेट्रो असल्यामुळे ना सगळ्याच गोष्टी खूप इझी झालेल्या आहेत. पहिल्यांदा आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरलो आणि तिथून मग स्वारगेटची मेट्रो पकडण्यासाठी स्वारगेटच्या मेट्रोची वाट बघत बसलो. वाट बघताच स्वारगेटची मेट्रो आली आणि आम्ही स्वारगेटच्या मेट्रो अशा प्रकारे स्वारगेटला येऊन तिथून बस पकडून वडगाव ब्रिजला आलो. आमच्या नेहमीच्याच ठिकाणी नाश्ता केला. त्यानंतर तिथून कॅब बुक केली. कॅब बुक केल्यानंतर आम्ही आमच्या घराच्या वाटेने निघालो. फायनली आता आम्ही आमच्या घरी पोहोचत आहोत. किती नाही म्हणलं तरी माहेरी गेलं तरी सासर हे शेवटी मुलीचं सासरच असतं. खरं घर तिचं सासरच असतं. अशा प्रकारे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये एंटर केलेलो आहोत आणि फायनली मी माझ्या घरी आलेली आहे. आता ह्याच्यानंतर कुठेच गाव नाही, कारण मध्यंतरी खूप हे झालेलं आणि त्याच्यामुळे मी आजारी पण आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एवढ्या सगळ्या गडबडीतून पण मी व्हिडिओ बनवते. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. थँक्यू.